ओवी ओवी काय ग कुठल्या विचारात हरवलीयस? काय बी नाही. अगं असं काय? आता किती हाका मारल्यात मी तुला, तुझं लक्षच नव्हतं. काय झालंय सांग की. अगं सांग ना, मला नाही सांगणार तू? मी एक विचार करत होते. कसला विचार? तुला आठवतंय का आपण तुळजा देवीला शोधायला निघालो होतो तेव्हा ती गावातच आहे हा कौल आपल्याला मिळाला होता. होय, मला आठवतंय ते. मला असं वाटतंय खरी तुळजाई कोण आहे हे मला समजलंय. कोण आहे ग? मला असं वाटतं माझ्या घरात राहणारी तुळजा हीच खरी तुळजाई असेल. नाही ग, ती किती साधी सुधी आहे. ती देवी कशी असेल? मला बी आधी असंच वाटत होतं. तुला आठवतंय खरी खरी तुळजाई आपल्याला गावात दिसली ना, आणि त्याच वेळी ही आई राजा पण आपल्याला साध्या वेशात दिसली, माझ्या घरी राहायला आली. खरी तुळजाई गावात नसली की ही बी नसते. कुठल्या तरी मोठ्या कामासाठी देवी आई बाहेर गेली की आई राजा बी बाहेर जाते. पाणी गरम होणार नसेल तर मी थंड पाण्याने सांगोळ करतो. कोण म्हणलं पाणी गरम नाही? मला तर असं वाटतंय की ते पाणी गरमच आहे. थांब, मी बघते. होय ग, तू म्हणतेस त्याच्यावरून मला बी आठवलं. मला बी काय वेळा असाच अनुभव आलाय. देवीने जेव्हा जेव्हा मला माझ्या बाबांच्या मारापासून वाचवलं ना, तेव्हा ही गावकरी आई राजा माझ्या आसपास होतीस. माझ्या घरात असणारी आई राजा हीच खरी तुळजाई असली पाहिजे. पण ते शोधून कसं काढणार? आपल्याला काहीतरी युक्ती करावी लागणार. माझ्याकडे एक युक्ती आहे. आपण ती युक्ती केली की हीच खरी तुळजाई आहे का नाही हे आपल्याला नक्की कळेल. तुळजानं ते संदेश पत्र उघडलं का? नाही, तसं काही झालेलं नाही. तिने ते संदेश पत्र उघडून पाहिलेलं नाही. काय? मग या धडपडीचा काय उपयोग दैत्यगुरु? जर तिने संदेशपत्र उघडूनच पाहिलेलं नाही तर? तसं होणार नाही. तुळजा संदेश पत्र उघडणारच, कारण तिनं महिषासुराच्या विरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे. आणि युद्धामध्ये आपण कोणती चाल खेळणार आहोत त्यापेक्षा शत्रू कोणची चाल खेळणारे याची उत्सुकता आपल्याला जास्त असते. आणि तुळजालाही तीच उत्सुकता असणार. पण तिच्याऐवजी जर दुसऱ्या कोणी ते संदेशपत्र उघडून पाहिलं तर? असं घडू शकत नाही शुंभा, कारण त्या संदेश पत्राला मी मंत्रांनी बद्ध केलेलं आहे, अभिमंत्रित केलेलं आहे. ते संदेश पत्र उघडण्याच्या दृष्टीनं जर कोणी त्याला स्पर्श केला त्याच्यावर असा वार होईल की त्याच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळं ते संदेश पत्र उघडलं जाईल ते फक्त तुळजाकडूनच. आणि संदेश वाचल्यावर तुळजाच्या पायाखालची जमीन सरकेल. नंदी, आता तब्येत ठीक वाटतीये ना? त्रास नाही ना होत आहे? आता बरं वाटतंय. ज्यावेळी तू त्या संदेश पत्राला हात लावलास तेव्हा नेमकं काय जाणवलं तुला? त्या संदेशपत्राला हात लावता क्षणी मला विजेचा मोठा धक्का बसला. आणि तो धक्का इतका मोठा होता
की मला तो सहनच झाला नाही. नक्कीच ह्याच्यावर कुठले तरी मंत्र सिद्ध केलेले आहेत. आता आम्हालाच हे संदेशपत्र उघडून बघायला हवं. नको देवी, उगाच विषाची परीक्षा का म्हणून घ्यावी? या युद्धामध्ये आम्हाला अशा अनेक कसोट्यांना सामोरे जावे लागणार आहे. ही त्याची सुरुवात म्हणायला हरकत नाही. योद्धा म्हणून आम्हाला समोर आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं क्रमप्राप्त आहे. देवी, आपण या संदेशपत्राला हात लावल्यानंतर आपल्याला काहीच त्रास झाला नाही. या अर्थी हा लखोटा आम्हीच उघडावा यासाठी तयार केला. आई राजा, काय झालं? तुम्ही समजा असे उभे का आहात? काय बी नाही, आम्ही फक्त असेच उभे होतो. लई उशीर झालाय, जेवणाची बी तयारी करायची आहे. होय. चल. देवी, आता हे संदेशपत्र कधी उघडायचं? ओवी घरात असेपर्यंत लखोटा उघडणं धोक्याचं आहे. नंतर बघू. ओवी, अगं आता जेवण वगैरे सगळं झालंय. माशी घरी कशाला खेळत बसली? जा ना, बाहेर जाऊन खेळ जा. परत घरात काहीतरी पडझड होईल. जा बरं. ठीक आहे. आता नको बाहेर जायला, मी दमले, घरातच बसते. महाराज, आता ही झोपल्यावरच संदेशपत्र उघडावं लागेल बहुतेक. अगं तसंही करून चालणार नाहीये, कारण ही घरात असताना जर ते संदेशपत्र उघडलं आणि मला जसा विजेचा धक्का बसला होता तसं काही घडलं तर अगं असुरांनी काय डाव आखलाय काही सांगता येत नाही. हो, पण मग नंदी महाराज आता काय करायचं? ओवी, पद्मा, तुम्ही जा आणि हे जेवण त्या आजीला देऊन या. परडी घेऊन घरोघरी जोगवा मागते नाव ती आजी. आता जायलाच हवं का आई राजा? तू मला गोष्ट सांग ना. अगं असं काय करतेस? त्या भुकेल्या असतील, आपणच त्यांची काळजी घेतली पाहिजे नाव. एकट्या असतात ना त्या, त्यांना काय हवं नको ते पाहणं आपलं कर्तव्य आहे की नाही? जा, तू जाऊन ये, मग मी तुला गोष्ट सांगते. ठीक आहे. चल. माते, खरंच ही अतिशय चांगली युक्ती होती ओवीला बाहेर पाठवायची. तिला बाहेर पाठवण्यासाठी ही युक्ती नव्हती. त्या आजीची परडी आज भरलेली नाहीये. त्यांना घरोघरी फिरून काहीच मिळालेलं नाहीये. त्यांना भूक लागलीये ह्याची आम्हाला जाणीव झाली, म्हणूनच आम्ही ओवी आणि पद्माला पाठवलं. खरंच कठीण प्रसंगात सुद्धा किती विचार करता तुम्ही सगळ्यांचा. म्हणूनच तुम्ही योद्ध्यासोबतच आई देखील आहात. आता ओवी घरापासून दूर आहे,
आपण संदेश पत्र उघडून पाहायला हवं. माते, काय झालं? अहो, यात नेमकं लिहिलंय तरी काय? यात लिहिलंय, माते, अहो हे सगळं काय आहे? हा हा त्या महिषासुराचा तर काही नवीन डाव नाही ना? माते, हे सगळं काय होतंय? हे संदेश पत्र उघडलंय म्हणून तर हे सगळं घडत नाहीये ना? तुळजानं तो लखोटा उघडलेला आहे. दैत्यगुरु, पण हे आपल्याला कसं कळलं? कारण त्या लखोट्याला ज्या मंत्राने मी बद्ध केलं होतं तो मंत्र तुटलेला आहे. हे पहा. अखेर असुर नरेशांचा निरोप त्या तुळजापर्यंत पोहोचला तर दैत्यगुरु, ही वार्ता असुर नरेशांपर्यंत पोहोचवायलाच हवी. आम्ही आलोच. थांब शंभा. दैत्यगुरु, एक चांगली गोष्ट घडलेली आहे, पण त्याच बरोबर एक विचित्र घटनाही घडलेली आहे. विचित्र गोष्ट? ती कोणती? तुळजाने जेव्हा लखोटा उघडला, संदेश वाचला, त्याच वेळी त्या भागामध्ये ऊर्जेचा मोठा संचार झालेला आहे. कदाचित तुळजाच्या क्रोधामुळे ही ऊर्जा निर्माण झाली असेल. ही ऊर्जा तिची नाही, पण तिच्या इतकीच भव्य आहे. ऊर्जेचा लोळ आहे. एवढी प्रचंड ऊर्जा निर्माण करणारा कोण असेल? कोण असेल ते मला माहीत आहे. स्वामी, तुम्ही साक्षात आम्हाला भेटायला आला आहात. यावंच लागलं. आपल्यामुळेच यावं लागलं. आमच्यामुळे? होय. आज सकाळपासूनच आम्हाला फार अस्वस्थ वाटत होतं. असं वाटत होतं की आपल्यावर काही संकट आलंय. प्रभू, अहो स्वामी, संकट आलं होतं, परंतु ते गावावर आणि आम्ही ते परतावून देखील लावले. त्याला फार काळ झाला. हो ना नंदी? हो हो. स्वामी, आम्ही तुमच्याशी संवाद साधत होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हाला याची कल्पना दिली होती. असो, तुम्ही सांगा, तुमचा प्रतिकैलासासाठीचा शोध कसा सुरू आहे?
स्वर्गातील सर्व देवांना भूलोकावर राहण्यासाठी उत्तम जागा शोधतो आहोत. त्यासाठी काही काळ तर जाईलच. नारायण नारायण. प्रणाम प्रभो, प्रणाम माते. माते, महादेव तुम्हाला अर्धीच बातमी देत आहेत. मुनिवर, तुम्ही इथे? आता काय सांगू माते, अहो संपूर्ण स्वर्ग हा रिकामा झालाय, म्हणून मी एकटा कुठे कुठे फिरणार. त्यामुळे इथे महादेवांच्या मदतीसाठी स्वयं आलो आहोत. देवतांची ऊर्जा परत मिळवण्यासाठी महादेव स्वतः त्यांच्यासाठी एक उत्तम निवासस्थान शोधत आहेत, पण त्यांना सापडेच ना. त्यामुळे देवांची ऊर्जा ही कमी व्हायला लागली. त्यामुळे महादेवांनी सर्व देवतांना परत कैलासाकडे पाठवलं. नारायण. आता महादेव स्वतःच्या योग विद्येने देवतांची ऊर्जा परत मिळवण्यासाठी अधिष्ठान करतील. तेव्हा सगळं नीट घडेल. नारायण. मुनिवर, हे सगळं असं सांगून टाकायचं नव्हतं. नारायण नारायण. आपल्यात आणि मातेमध्ये आड पडदा तो कसला, नाही का? हो की नाही माते? नारायण. प्रभू आणि माते, आपण एकमेकांपासून काहीतरी लपवत आहात का? चला आता भोजन करून घ्या.